नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील भगवद्गीतेतील निष्काम कर्माची व्यर्थता या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 6वा भाग वाचतो. जे जिंतले तरी भोगावे पृथ्वीतल, ना तरी रणी एथ जूझता वेचलेन जीवित, तरी स्वर्गसुख अनकलित पावसील. याशिवाय देखे स्वधर्मो आचरता, दोषू नाशे आसता. स्वधर्मचारण केल्याने, वर्णानुसार कर्म केल्याने माणसाचे असलेलेही पातक नष्ट होते, हे तर्कशास्त्र तर अजबच. या शिक्षा बक्षिसीचा उपसंहार असा: आपण येयान उचिता, स्वधर्मातेची राहटता, जे पावे ते निवांता, साऊनी जावे. यथायोग्य यशा स्वधर्माचेच आचरण करीत असता जे प्राप्त होते ते मुकाट्याने, बिनतक्रार, उदासीन वृत्तीने सहन करून टाकावे. शूद्रांच्या बाबत हे मुकाट्याने काय आणि किती सहन करावे, पण स्वधर्म कर्माचे पालुपद चालूच राहते. तुझ उचित होय आता स्वकर्म हे, आही समस्तही विचारिले, तव ऐसे चिहे मना आले. जेन सांडिजे तुआ आपुले विहित कर्मा. विहित म्हणजे श्रुती स्मृती पुराण आदी शास्त्रांनुसार कर्म म्हणजे चातुर्वर्णे प्रणितच कर्म. या सर्व सुमारे 50 ओव्यांमध्ये म्हणूनी तुझ पार्था, क्षात्रवृत्ती जूझतान पाप नाही, हे क्षात्रवर्ण कर्म सांगत असताना हेतू सांडुनी सर्वथा निष्कामता परमूल्य फक्त एकदाच आले आहे. यावरून ज्ञानेश्वरीकारांचा येथील रोग स्पष्ट व्हावा. या अध्यायातील गीता श्लोक 64-65 वर भाष्य करताना गीता रहस्यकारांनी जे एक विधान केले आहे त्याचाही संबंध वर्णकर्माशीच जोडला जाईल. हा कर्मयोगातील स्थितप्रज्ञ आणि संन्यास मार्गातील स्थितप्रज्ञ यात काही भेद नाही. इंद्रिय संयमन, निरीच्छपणा व शांती हे गुण दोघांसही पाहिजे. म्हणजे गीता रहस्यकारांच्या मते एखाद्या माणसाच्या ठिकाणचे इंद्रिय संयमन, निष्कामता, शांती या गुणांना दुय्यम महत्त्व असून कर्मयोगातील कर्म करणे, नंतर त्याचा फलत्याग करणे या गोष्टीला अधिक महत्त्व आहे. अध्यायाच्या प्रारंभीचा संदर्भ लक्षात घेता कर्मयोगातील हे कर्म म्हणजे वर्णकर्म करणे हीच गोष्ट गीता रहस्यकारांना त्या माणसाच्या ठिकाणी इंद्रिय संयमन, निष्कामता, शांती या गुणांपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते. पण एखाद्या माणसाच्या ठिकाणी इंद्रिय दमन, निष्कामता, शांती हे गुण आहेत, पण तो वर्णकर्म न करता ते इतर योग्य ती कर्मे नीतीला धरून आणि त्याच्या ठिकाणच्या शांती आदी गुणांनुसार निष्काम वृत्तीने करतो, त्याच्याबाबत गीता रहस्यकारांचे आणि पर्यायाने गीताकारांचेही म्हणणे काय आहे हे येथे गुलदस्त्यातच ठेवले जाते. पण प्रारंभीच्या वर्णकर्मावरील भर लक्षात घेता गीता आणि गीता रहस्य या दोहोंमधील प्रतिपादन कोणत्या रुखाने आहे हे स्पष्ट होतेच. या अध्यायाच्या उत्तरार्धात मा फलेषु कदाचन 47, मा कर्मफले हेतुहा 47, कुरु कर्माणि संगत्यक्ता 48, कृपणाः फलहेतवः 49, फलं त्यक्ता मनीषणः जन्मबंध विनिर्मुक्ताः 51, प्रजहाती यदा कामान सर्वान 55 अशा श्लोकांशातून कर्मबंधातून मुक्त होण्याचे फलाशाररहित कर्म, निष्काम कर्म हे कर्मसु कौशलम, कर्म करण्यातील चतुराई सांगण्यात आली. पण व्यवसायात्मिका बुद्धी ही 44, कार्य अकार्य याबद्दलचा निश्चय करणारी बुद्धी स्थिर होण्यासाठी हा उपाय सांगितला. पण फलाशेतून मुक्त होऊन या स्थिर बुद्धीने कार्य काय आणि अकार्य काय याचा विचार करून निश्चयाने ते कार्य योग्य कार्य करणे हे महत्त्वाचे.
पण येथे मात्र हे कर्मकार्य कोणते, तर वर्णकर्मच हे अध्यायाच्या पूर्वार्धात अगोदरच स्पष्ट करून ठेवले आहे. गीता रहस्यकारांनी कर्मण्येवाधिकारस्ते 47 या प्रसिद्ध फलाशारहित कर्माचे प्रतिपादन करणाऱ्या श्लोकावर भाष्य करताना या श्लोकातील हे 4 चरण म्हणजे कर्मयोगाची चतुसूत्रीच होय असे मांडून मा फलेषु कदाचन, फलाचे ठाई तुझा अधिकार नाही, फलाशा मनात ठेवून कर्म करणारा होऊ नको असे सांगितले आहे. आणि कर्मे करण्याचाच फक्त तुला अधिकार आहे, कर्मे न करण्याचा म्हणजे सोडण्याचा आग्रह धरू नको असा त्यांनी कर्म करण्यावरच अधिक भर दिला आहे. आणि हे कर्म करणे म्हणजे वर्णकर्म करणे हे तर प्रारंभीच सांगून ठेवले आहे. ज्ञानेश्वरकारांनीही परिकर्मफल न भोगिजे 234, हेतू सोडूनी सर्वथाज 225, परिकर्मफली आशा न करावी 266, फलाचा सांगू सांडूनी 267, मने करी अभेरू फले हेतूचा 276, तो कामू सर्वथा जाय 293, सर्वविषयी आस्था सांडुनिया 316 अशा पदांशातून निष्काम कर्माचे, फलाशारहित कर्माचे प्रतिपादन केले आहे. पण ते करीत असताना कर्माधारे तरी राहाटीचे 234 असे म्हणताना नीतिपूर्ण कर्माधारे असे म्हटले नाही, तर क्षात्रवृत्ती जुझता 225, तरी पाऊखले मिया जुझावे 371 अशा क्षत्रियाच्या केवळ वर्णकर्मावरच भर दिला आहे. पूर्वार्धात क्षत्रियांच्या स्वधर्म कर्मावर वर्णकर्मावर दिलेला भर आपण लक्षात घेतला आहेच. आणि क्षत्रियाचीही त्याच्या वर्णानुसार ठरवलेली सर्वच कामे अगदी फलाशारहित असली तरी नीतिपर नसतात हे लक्षात घेतले तर केवळ वर्णकर्मावर भर हा मूल्यपूर्ण ठरत नाही हे स्पष्ट होईल. अध्याय 3 मधील चातुर्वर्ण्यप्रणित वर्णकर्माचा आदेश. हा अध्याय कर्मयोग या नावाने सामान्यतः ओळखला जातो. अध्यायात कर्मयोग सक्तः सविशेष्यते 7, तदर्थ कर्म मुक्त संगहा समाचार 9, तदात सक्तः सततम कायकर्म समाचारम 25, निरार्षी निर्ममो भूत्वा 30 या श्लोकांशातून आसक्ती सोडून कर्म करावे या कर्माबाबतच्या श्रेष्ठ मूल्याचे प्रतिपादन केले आहे. पण हे कर्म कोणते हे सांगत असताना नियतम कुरु कर्मत्वम 8, युद्धस्व विगतज्वरः 30 या श्लोकांशातून आणि श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मो स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह 35 या श्लोकांतून गीताकारांची चातुर्वर्ण्यवादी भूमिकाच अधोरेखित होते. कोणतेही कर्मच तू आसक्ती सोडून कर असे प्रतिपादन नाही, तर शास्त्राने सांगितलेले जे चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार कर्म आहे ते तू अनासक्त वृत्तीने कर असे हे प्रतिपादन आहे. अनासक्तता या श्रेष्ठ मूल्याचे येथे अधःपतन केले गेले आहे, कारण चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार कर्म हे विशिष्ट वर्णाला शोषणाचा जन्मजात अधिकार देणारे आणि अन्य वर्णांना शोष्यचे जन्मजात अधिपतन स्थान देणारे असते. गीता रहस्यकारांचे यावरील भाष्य मोठे बोलके आहे. नियतम कुरु कर्मम त्वम 8 या श्लोकांशाचे तुझ्या धर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेले कर्म तू कर असे ते भाषांतर करतात. कंसामधील तुझ्या धर्माप्रमाणे आणि नेमलेले कर्म यावरील त्यांचे भाष्य गीताकारांच्या आणि गीता रहस्यकारांच्याही भूमिकेवर प्रकाश टाकणारे आहे. त्यांच्या भाष्यातील काही अवतरणांनी हे लक्षात येईल. आता नियत म्हणजे नेमलेले कर्म कोणते व ते दुसऱ्या कोणत्या महत्त्वाच्या कारणास्तव केले पाहिजे हे दाखवण्यासाठी यज्ञ प्रकरणास सुरुवात करतात. सृष्टी निर्माण करून तिचा क्रम सुरळीत चालवण्यासाठी म्हणजे लोकसंग्रहार्थ सर्व प्रजेस ब्रह्मदेवाने चातुर्वर्ण्यविहित जी कर्मे लावून दिली आहेत
त्या सर्वांचा यज्ञ या शब्दात समावेश होतो. महाभारत अनुक्रमांक 48.3, गीता 2 पृष्ठे 260 ते 65 पहा. आणि हीच कर्मे धर्मशास्त्रात सांगितली असून तीच नियत म्हणजे नेमलेले कर्म या शब्दांनी येथे विवक्षित आहेत. पृष्ठ 589. यज शब्द केवळ श्रौत यज्ञापुरताच या ठिकाणी वापरला नसून त्यात स्मार्त यज्ञाचा आणि चातुर्वर्ण्यादी यथाधिकार सर्व व्यावहारिक कर्माचा समावेश होतो, हे या प्रकरणी वाचकाने लक्षात ठेवले पाहिजे. पृष्ठ 591. यज्ञ म्हणजे चातुर्वर्ण्याची सर्व कर्म होत. समाजाचे योग्य धारण पोषण होण्यास ही यज्ञकर्मे किंवा यज्ञचक्र नेहमी सुरळीत चालू पाहिजे, हे उघड आहे. पृष्ठ 591. वैदिक यज्ञ यागाखेरीज इतर कर्मे यथाधिकार स्त्रीशूद्रांस देखील विहित असल्यामुळे स्मृतिकारांनी सांगितलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे केलेली सर्व कर्मे, उदाहरणार्थ क्षत्रियाने युद्ध इत्यादी यज्ञच होत, असा यज्ञ शब्दाचा व्यापक अर्थ या प्रकरणी विवक्षित आहे. पृष्ठ 263. एवं प्रवर्तितम चक्रम या 16व्या श्लोकावर भाष्य करतानाही ब्रह्मदेवानेच मनुष्याने नव्हे लोकांच्या धारण पोषणार्थ यज्ञमय कर्म किंवा चातुर्वर्ण्याची वृत्ती उत्पन्न केली, असे त्यांचे प्रतिपादन आहे. पृष्ठ 583. गीता रहस्यकारांनी आपली वरील भूमिका श्रेयान स्वधर्मो विगुणः या 35व्या गीता श्लोकाच्या संदर्भात अशीच स्पष्ट केली आहे. या श्लोकाचे त्यांचे भाषांतर असे आहे: परक्याचा धर्म सुखाने आचरिता आला तर त्यापेक्षा आपला धर्म म्हणजे चातुर्वर्ण्य विहित कर्म विगुण म्हणजे सदोष असले तरी तेच अधिकार श्रेयस्कर आहे. स्वधर्माप्रमाणे वागत असता मरण आले तरी त्यात कल्याण आहे, परंतु परक्याचा धर्म भयंकर आहे. या श्लोकावरील गीता रहस्यकारांचे भाष्य हे गीताकारांची चातुर्वर्ण्य विहित कर्माची भूमिका अधिक स्पष्ट करणारे आहे. स्वधर्म म्हणजे स्मृतिकारांच्या चातुर्वर्ण व्यवस्थेने प्रत्येकाला शास्त्राने लावून दिलेला धंदा असा अर्थ आहे. मोक्षधर्म नव्हे. गुणकर्म विभागाने चातुर्वर्ण व्यवस्था सर्वांच्या कल्याणाकरताच गीता 18.41 शास्त्रकारांनी प्रवृत्त केली असल्यामुळे ब्राह्मण क्षत्रियादी ज्ञानी झाले तरी त्यांनी आपापले धंदे करणे यातच समाजाचे कल्याण असून दर एक वेळी या व्यवस्थेत ढवळाढवळ करणे योग्य नव्हे, असे भगवंताचे सांगणे आहे. गीता रहस्य पृष्ठे 305 व 445 आणि पृष्ठे 602-603 पहा. आता ज्ञानेश्वरीकारांच्या या अध्यायावरील भाष्याकडे वळायचे. या अध्यायातील निर्हेतुका बुद्धी 119, अहेतुके निकचित्ते 92 ते कर्म हेतुरहित आचारतु 78, स्वकर्मा निष्कामताम 150, कामनाजात सांडावे 185 अशा ओवी पदांशातून ज्ञानेश्वरीकारांना फलाशारहित कर्म हे प्रतिपादन अभिप्रेत आहेच. पण कोणते कर्म फलाशारहित वृत्तीने कर हे सांगताना मात्र अनुक्रम आधारे धर्मो जो आचरे 80, वर्णविशेष वसे 88, स्वधर्मो तो नित्ययज्ञ 81 असा वर्ण कर्मधर्माचाच ते निश्चयपूर्ण पुरस्कार करतात. एवढेच नव्हे तर वर्णानुसारचे स्वधर्म कर्म जे करणार नाही त्यांना भयभीत करणारा धाक घालून ते कठोर शिक्षा सांगतात. आणि विसंगती अशी की असे करताना ते स्वधर्म कर्माला सुख उपभोगाची काही ऐहिक फलतृप्ती सांगून निष्कामता या मूल्याला बाजूस ठेवतात. त्यांच्या या स्वधर्मविषयक स्ववर्णकर्मविषयक आदेशाची या अध्यायातील सविस्तर साक्ष आता नोंदवावयाची. मोक्षासाठी जे फलाशारहित वृत्तीने करावयाचे कर्म कोणते ते सांगताना विहित निजाचर 44, प्राप्त कर्म 68 या शब्दांतून वर्णानुसारचे कर्म हाच अर्थ ज्ञानेश्वरीकारांना अभिप्रेत असतो. नियंत कुरु कर्म या 8व्या गीता श्लोकावर भाष्य करताना त्यांना अभिप्रेत असलेला तो अर्थ पूर्णपणे स्पष्ट होतो.
देखे अनुक्रमाधारे धर्मो जो आचरे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. जो पुरुष वर्णाश्रमाच्या अनुक्रमाला अनुसरून धर्मानुष्ठान करतो तो त्या कर्माचे निश्चयाने मोक्ष संपादितो. म्हणजे चातुर्वर्ण्याच्या अनुक्रमानुसार करावयाचे जे कर्म तोच त्या माणसाचा धर्म स्वधर्म हेच अभिप्रेत येथे स्पष्ट होते. पुढे यज्ञार्थात कर्मणः 9 या गीता श्लोकापासून जो यज्ञ सांगितला आहे तो यज्ञ म्हणजे हेच स्वधर्म कर्म हेच वर्णकर्म अशी त्याला यज्ञ प्रतिष्ठा देऊन मोठ्या गौरवाने सांगितले आहे. स्वधर्मो जो बापा ता नित्य यज्ञू जाणपा म्हणून स्वधर्मानुष्ठान तो अखंड तुझ यजन. यानंतर 6 यज्ञ प्रजा 10 या गीता श्लोकावर भाष्य करताना स्वधर्म कर्म म्हणजे वर्णविशेष कर्म असा स्पष्ट अर्थ सांगून या वर्णविशेष स्वधर्माला ते ब्रह्माच्याच आज्ञेचा जीवी अवज्ञा करता येणार जिची अवज्ञा करता येणारच नाही असा पुरस्कार देतात. देवा आश्रो काही येथ आह्या 87 असे प्रजेने ब्रह्माला विचारताच तो म्हणतो तुम्हा वर्णविशेष वसे आम्ही यज्ञू स्वधर्मो विहिला असे एतांते उपासा मग आपैसे. स्वधर्म यस यजावे अनायासे तैसा स्वधर्म रूपू मखू हाची सेव्यू तुह्या ऐकू. हा त्याच्या चतुरानंद ब्रह्माचा वर्णविशेष वसे स्वधर्मयज्ञाचा आज्ञार्थ 126 ओव्यांपर्यंत चालूच राहतो. इथे 6वा भाग थांबवतो. धन्यवाद.